नमस्कार, मी स्नेहस किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत इडली सांबार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे। ते 5 ते 7 भिजवत ठेवायचे। 5 ते 7 तास झालेले आहेत। आता आपण हे सारण सगळं मिक्सर मध्ये वाटून घेऊया। उडीद डाळ घेते मी बघू शकता उडीद डाळ एका मिक्सरच्या भांड्यात वाटून झालेली आहे। आता आपण त्याला पातेल्यात काढून घेऊया। याच भांड्यात आपण तांदूळ वाटून घेणार आहोत। त्यात थोडंसं पाणी ऍड करते मी। बघू शकता तांदूळ पिसून झालेले आहे। आता आपण त्याला एका पातेल्यात काढू। तांदूळ आणि उडीद डाळ वाटून झालेले आहे। आता आपण त्याला एकत्र करून घेऊया। सगळं व्यवस्थित एकत्र करायचंय आणि 8 ते 9 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवायचंय। बघू शकता इडलीचं पीठ खूप छान वरती आलेलं आहे। आता आपण इडली लावण्यासाठी सुरुवात करूया। चवीनुसार मीठ टाकायचंय। त्यात थोडं पाणी ऍड केले मी आणि इडली फुगण्यासाठी थोडे इनो टाकून घ्यायचे। अर्धा पॅकेटच इनो वापरला आहे। त्याला आधी तेल लावून घेऊया इडलीच्या भांड्याला। इडलीचे सगळे भांडे लावून झालेले आहेत। आपण आता याला झाकून ठेवूया। हाय फ्लेम वर 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायच्या इडल्या। तुम्ही बघू शकता इडल्या तयार आहेत। आता आपण एक एक करून इडली काढून घेऊया। सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, शेवग्याची शेंग, इथे सुरण घेतलेले आहे मी, हे ऑप्शनल आहे, तुम्ही त्या ऐवजी बटाटाही घेऊ शकता। मुगाची आणि तुरीची डाळ घेतली आहे, वांग आणि गाजर आणि लाल भोपळा घेतलेला आहे। हे सगळं स्वच्छ धुवून आपण उकडून घ्यायचे कुकर मध्ये। गॅसवर कुकर ठेवलेला आहे। आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया। डाळ टाकूया मुगाची आणि तुरीची, कांदा, टोमॅटो, 2 हिरवी मिरची, गाजर आणि लाल भोपळा, वांग्याचे काप। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। शेवग्याची शेंग आणि सुरण हे वेगळं शिजवून घ्यायचे। त्याचा वास निघून जावा यासाठी वेगळं शिजवायला लागतं। सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मीठ, हिंग, तिखट, हळद, उडीद डाळ, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, सांबार मसाला आणि तमालपत्र। तेल तापलेलं आहे। आता आपण त्यात मोहरी टाकली, थोडं जिरं, उडीद डाळ टाकूया, लसणाच्या पाकळ्या, तमालपत्र, कढीपत्ता, हळद, तिखट,
हिंग टाकून घेऊया. उकडलेल्या सगळ्या भाज्या ओतून घेतलेल्या आहेत. थोडंसं पाणी ऍड केलंय. सांबार मसाला टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचंय. सांबार तयार झालाय. आता आपण त्याला एका बाउल मध्ये काढून घेऊया. तर आज आपण बघितलं मऊ लुसलुशीत अशी इडली आणि सांबार. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.